होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू झाला. दार उघड वहिनी दार उघड असं म्हटलं गेलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम घरांनी घराचा दरवाजा उघडा केला. त्या सर्व महाराष्ट्रातल्या घरांना या आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. असेच आशीर्वाद आपले लाभू द्या. पुन्हा तो आनंद घेऊन आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे होम मिनिस्टरचा हा कॅमेरा. ती पैठणी तर असणारच, पण त्याचबरोबर सोमवार ते शुक्रवार ज्या वहिनी जिंकणार त्या शनिवारी पुन्हा एकदा एकमेकींसमोर उभ्या टाकणार आणि मग त्या 5 जणींपैकी कुणा एकीचं पुन्हा एक स्वप्न पूर्ण होणार. तेव्हा होम मिनिस्टर आनंद आणि आनंद, फक्त आनंदाने भरलेला हा कार्यक्रम घेऊन पुन्हा आपणा सर्वांना नमस्कार करतो. तथास्तु म्हणा. सुरू करूया होम मिनिस्टरचा आजचा भाग. चेंबूर पूर्व माहुल गावात आता इथे आपण दाखल झालेले आहोत. अपर्णा कोळी आणि नम्रता पाटील या वहिनींना शुभेच्छा देऊया. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयारी सुरू आहे. जोरदार उत्साह आहे. आजच्या भागात कोण जिंकणार चला बघूया. सुरुवात करूया. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मी. दोन्ही वहिनी सज्ज आहेत. पैठणी कोण जिंकणार हे या डावाच्या शेवटी ठरणार. पण या दोघींनाही मला आधी दाखवायची की आजच्या भागात कोणती पैठणी त्यांना मिळणार आहे. वहिनी हे आहे पैठणी. कोण जिंकणार तुमच्यापैकी? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जिंकणार. बर, तुमचं काय म्हणणं आहे? बरं, आता तुम्ही दोघी म्हणताय की मी जिंकणार, पण उखाण्यातून आव्हान द्या असं सांगितलं तर काय उखाणा घ्याल? मुंबई आमच्या कोल्यांची, हा, मनोहररावांचं नाव घेते, पैठणी माझ्या हक्काची. अरे बापरे. तुम्ही बघा काय म्हणताय. तुमचं काय म्हणणं आहे? गाडीत गाडी नॅनो गाडी, हा, साडीत साडी जरीची साडी, आदेश भाऊजींनी आणली माझ्यासाठीच पैठणी साडी. अरे वा. प्रॉब्लेम आहे का? आता ही पैठणी कोण जिंकणार? वहिनी, मी आता यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला सांगणार आहे, मग तुमच्याबद्दल यांना सांगणार. कोण सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तर बरोबर देणार त्यांच्या घरी मी आधी जाणार. बरं, या वहिनींचा आवडता मासा पापलेट. यांच्या बहिणीला आवडतं पापलेट. वहिनीची जी आई आहे म्हणजे यांची जी आई आहे त्यांना आवडतो रावस. मिस्टरांना कोलंबी आवडते आणि मिस्टरांच्या आईला पण कोलंबी आवडते. आणि यांच्या बाबतीत सांगायचं असेल, यांच्या बाबतीत तर यांना आवडते कोलंबी, बहिणीला पापलेट, वहिनींच्या आईला पापलेट, मिस्टरांना पापलेट आणि मिस्टरांच्या आईला घोळ. हा, मग घोळ हा मासा आहे. या घालतात तो नाही, घोळ नावाचा मासा आहे. तर तेव्हा आता बघूया कोण सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तर बरोबर देणार. वहिनी मला सांगा, यांच्या आईनं काय कोणता मासा आवडतो? बरोबर आहे. आणि यांच्या आईला गोळ. यांच्या आईनं घोळ. चुकलं, पापलेट. त्यामुळे अभिनंदन, पहिलं उत्तर तुमचं बरोबर आलं. हे बक्षीस. यांना काय आवडतं? कोलंबी. कोलंबी. आणि यांना पापलेट. अभिनंदन, हे तुमचं उत्तर बरोबर, हे तुमचंही उत्तर बरोबर. चला बघा, 200 आणि 100 आतापर्यंत मिळालेले आहेत. आणि यांच्या बहिणीला काय आवडतं? पापलेट. पापलेट. आणि यांच्या बहिणीला पापलेट. चला अभिनंदन, जाताना घेऊन या. चला 2 आणि 3 ना, अजून आघाडी कायम आहे. मिस्टरांना काय आवडतं? यांच्या पापलेट. पापलेट. आणि यांच्या मिस्टरांना चला अभिनंदन, जोरात आहे. 4-3. आणि आता 5वा प्रश्न महत्वाचा. मला सांगा, मिस्टरांच्या आईला काय आवडतं? यांच्या. वेळ संपली. यांच्या मिस्टरांच्या आईला घोळ आवडते. बरोबर, अभिनंदन. हे घ्या. अशा तऱ्हेने 400-400 बरोबरीच झालेला आहे सामना. त्यामुळे एक अक्षर देणार आणि या 2 वहिनींपैकी सगळ्यात आधी ज्या वहिनी हात वर करून उखाणा घेणार, मी सगळ्यात आधी त्यांच्याकडे जाणार. अक्षर आहे प. प. पपईचे झाड लावले दारात, धीरजरावांचं नाव घेते येऊ कशी घरात. वा, अभिनंदन वहिनी. कुठे धीरजराव? बोलवा त्यांना. या धीरजराव. सगळ्यात आधी उखाणा या वहिनीने घेतला, त्यामुळे आधी यांच्या घरी जाण्याचा मान वहिनींना मिळालेला आहे. गृहप्रवेश कसा होतो बघूया.